पण तसं न येता आपल्याला आतल्या बाजूला पण जर थोडंसं अंतर हवं आहे असं वाटत आहे, तर अशा वेळेला या बाहीची कटिंग कशी घ्यायची, बाहेरचे जर ब्लाऊज वगैरे घेत त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला याचा फायदा होणार आहे. ते आहेत अगदी परफेक्ट पॅटर्न आपला हा तयार झालेला आहे. आणि याच्यासाठीची स्लीव्ज कशी कट करायची यावरती बऱ्याच कमेंट आहेत. म्हटलं चला याच्याच वरती तुम्हाला स्लीव्ज. ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाहीचा पॅटर्न कसा बनवायचा आणि जर आपल्याकडे पॅटर्न नसेल तर बिना पॅटर्न आपल्याला बाही कशा पद्धतीने कटिंग करायची असते हे तुम्हाला डिटेलमध्ये आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी. त्यामुळे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्याचपैकी बऱ्याच जणांच्या कमेंट आहेत की जर आपल्याकडे पेपर पॅटर्न नसेल बाहीचा तर आपण कशा पद्धतीने बाही काढू शकतो, तर यावरती जरा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवा. तर त्याचसाठी आजचा व्हिडिओ असणार आहे. खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे आणि खूप साऱ्या टिप्स या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी दिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पहिल्यापासून शेवटपर्यंत अगदी प्रॉपर बघा, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओमध्ये एकदा बघितल्यानंतर तुम्ही कोणत्याही साईजची बाही कट करू शकणार आहात. यामध्ये आपण टोटल 4 बाही घेणार आहोत. त्याच्यामध्ये एकतर म्हणजे फुल एल्बो लेंथपर्यंतची घेणार आहोत. दुसरी म्हणजे जर तुमची बाही 4 ते 5 इंचाची असेल तर तुम्हाला कशी कटिंग करायची आहे. जर तुमची बाही 3 किंवा 3.5 इंचपर्यंत असेल तर कशी कटिंग घ्यायची. आणि जर आपली बाही 2 ते 2.5 इंच असेल तर आपल्याला बाहीची कटिंग कशी घ्यायची आहे, की जेणेकरून आपल्याला काखेकडच्या बाजूनी जेव्हा 2 इंचाच्या बाहीला हा मेन प्रॉब्लेम येतो की काखेमध्ये अंतर खूप कमी असतं, म्हणजे नसल्यासारखंच होतं, फक्त वरून कॅप हाईटसारखं हा पोर्शन येतो, बरोबर, कॅपसारखा. पण तसं न येता आपल्याला आतल्या बाजूला पण जर थोडंसं अंतर हवं आहे असं वाटत आहे, तर अशा वेळेला या बाहीची कटिंग कशी घ्यायची हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर पॅटर्न तुम्ही जर मी तुम्हाला आज जे 4 प्रकारचे पॅटर्न्स कसे बनवायचे असतात हे डिटेलमध्ये सांगणारच आहे. ते पॅटर्न जर तुम्ही तुमच्याकडे बनवून ठेवला तर तुम्ही बाहेरचे जर ब्लाऊज वगैरे घेत असाल किंवा तुम्ही शिकवत असाल इतरांना तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला याचा फायदा होणार आहे. पेपर पॅटर्न काढून ठेवलेल्या पॅटर्नवरती आपल्याला बाहीचा पॅटर्न कसा मॅनेज करायचा, कसा आपल्या प्रमाणात बाही काढायची हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी इम्पॉर्टंट आहे, शेवटपर्यंत बघा. आणि जर काही अडचण असेल तर कमेंटमध्ये जरूर विचारा. तर बाही तयार करण्यासाठी आपल्याला काही मेजरमेंट्स लागणार आहेत, ते मी इथे लिहून घेतलेली आहेत. तर बाहीची मेजरमेंट्स कशी घेतली जातात याच्यासाठीचा डिटेल व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती अपलोड आहे. तरी पण मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते की जर समजा तुम्ही जर बाहीचं मेजरमेंट घेत असाल, समजा ही तुमची बाही आहे, म्हणजे तुमचा हात आहे, इथपर्यंत हा आपला तर इथून तुम्हाला बाहीचं माप घ्यायला सुरू करायचं आहे. टेप इथे ठेवल्यानंतर 5 वरती एक मार्किंग लावून घ्यायचं. तिथं किती राऊंड येतोय तो लिहून घ्यायचा आहे, जो मी इथे घेतलेला आहे. त्यानुसार तुम्ही तुमचं मेजरमेंट इथे घ्यायचं आहे आणि मग बाहीचं कटिंग करायचं आहे. ओके, तर हे एका कस्टमरचंच मेजरमेंट आहे की ज्याच्यावरती आपण आजचा हा पॅटर्न बनवणार आहोत. आणि हा साधारण 38 चेस्टसाठीचा हा पॅटर्न आहे. तर मी प्रिन्सेस कट ब्लाऊजचा पॅटर्न आहे, त्याच्यासाठीची बाही आपण कशी कट करायची हे बघणार आहोत. ओके, तर त्याच्यासाठी मेजरमेंट घेताना तुम्हाला पहिल्यांदा इथे टेप ठेवायचा आहे. इथून वरून 5 वरती जे अंतर येणार आहे ते मार्क करून ठेवायचं आहे. ते आपल्या यामध्ये आलेलं आहे 14 इंच. ओके, त्यानंतर 8 वरती एक मार्किंग बघायचं आहे. समजा इथे टेप ठेवल्यानंतर 8 वरती आपलं हे मार्किंग येणार आहे इथपर्यंत. तर इथला राऊंड किती आहे तो आपण लिहून घ्यायचा आहे. तर तो आहे 12 आलेला आहे. आणि वरून 11 वरती बाही येणार आहे, म्हणजे इथपर्यंत अंतर आहे हे एल्बो लेंथपर्यंत. हात दुमडल्यानंतर इथं जो राऊंड आपला येतो तिथपर्यंतच आपल्याला बाही तयार घ्यायची असते, जेव्हा आपण एल्बो लेंथपर्यंत स्लीव्स तयार करतो. ओके, तर तिथलं अंतर आहे, उंची आलेली आहे तिथे 11 इंच आणि तिथला घेर आलेला आहे हा 10.5 इंच. ओके, तर ही मेजरमेंट्स आपल्याला लिहून घ्यायची आहेत. ही मेन 3 मेजरमेंट्स लागणार आहेत अंगावरची. आणि जे आपण पॅटर्न बनवलेला आहे त्या पॅटर्नमधून आपल्याला काही मेजरमेंट्स घ्यायचे आहेत. तर ती कशी घ्यायची आहेत ते आपण बघूया. तर हा आहे आपला पॅटर्न, प्रिन्सेस कट ब्लाऊजचा 38 साईजचा पॅटर्न बनवलेला आहे मी. याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, ज्याला आपल्या या व्हिडिओला जवळजवळ 1.6 लाख व्ह्यूज आपल्या ह्या व्हिडिओला आलेले आहेत. खूप साऱ्या कमेंट आहेत. या पद्धतीने बऱ्याचशे म्हणजे ब्लाऊज शिवून बघितलेले आहेत. अगदी परफेक्ट पॅटर्न आपला हा तयार झालेला आहे. आणि याच्याचसाठीची स्लीव्ज कशी कट करायची यावरती बऱ्याच कमेंट आहेत. म्हटलं चला याच्याचवरती तुम्हाला स्लीव्ज परफेक्ट कशी कट करायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये दाखवूया. आणि त्याचबरोबर 4 अजून काही पॅटर्न्स आहेत ते पण दाखवूयात. तर स्लीव्ज तयार करताना आपल्याला वरच्या बाजूला शोल्डर जोडण्यासाठी एक अर्धा इंच सोडून द्यायचं आहे. ओके, हां, आणि या पॅटर्नची
त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. हा व्हिडिओ जरूर बघा आणि या पद्धतीने तुमचं मेजरमेंट त्याच्यामध्ये घालून तुम्ही कटिंग करण्याचा प्रयत्नसुद्धा जरूर करून बघा. तर इथे आता अर्धा इंच हे शोल्डर जोडण्यामध्ये जाईल. त्यानंतर आपल्याला हा राऊंड मोजून घ्यायचा आहे. तर इथे आपण हा आणि हा पार्ट जोडण्यासाठी ते शिलाई मार्जिन ॲड करत असतो बरोबर. त्याच्यामुळे हे अंतर इथे या पद्धतीने लावून धरायचं. इथे एकावर एक फ्लॅप नाही करायचं आपल्याला, फक्त समोराला अगदी जोडून समोरासमोर घ्यायचं आहे आणि या पद्धतीने हा राऊंड मोजून घ्यायचा. तर हा आपला आलेला आहे 10.25. ओके, तर मी हा इथे लिहून घेतलेला आहेच. या बॅक पार्टला पण शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच वरच्या बाजूला जाईल. त्यानंतर टेप या पद्धतीने राऊंड शेपमध्ये फिरवत आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. तर हे मेजरमेंट आपलं आलेलं आहे 10.75 इंचेस. ओके, तर हे 10.75 हे दोनही मेजरमेंट्स आपल्याला लागणार आहेत जेव्हा आपण बाही या पॅटर्न बरोबर तयार करू. तर ही सर्व मेजरमेंट्स इथे लिहून घेतलेली आहेत. याचाच वापर करून आपण आता बाही कटिंग करूया. तर बघा, आपल्याला जेवढी उंची हवी आहे त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून उंचीचं मार्किंग आपल्याला टाकून घ्यायचं आहे. स्टार्टिंगला इकडे एक लाईन मी ड्रॉ करून घेतली, जी आपली पेपर म्हणजे तिरका वगैरे असेल तर तो स्ट्रेट होऊन जाईल. इथून आपल्याला बाहीच्या उंचीचं मार्किंग करायचं आहे. बाहीची उंची आपल्याला हवी आहे 11 इंच. तर 1 इंच प्लस करायचं आहे. अर्धा इंच वरच्या बाजूला शिलाई आणि अर्धा इंच खालच्या बाजूला शिलाई. ओके, त्याच्यामुळे 11 मध्ये 1 इंच प्लस केलं तर 12 येणार आहे. 12 वरती एक लाईन आपण इथे ड्रॉ करून घ्यायची आहे. तर इथे मी एक लाईन ड्रॉ केली. आता बघा, हा ओपन पोर्शन आहे तो पुढच्या बाजूला आहे. फोल्ड आहे, घडीवरती आपण मार्किंग करणार आहोत. हा पोर्शन आहे तो फोल्ड पोर्शन आहे, जो माझ्याकडचा आहे तो. आता याच्यावरती आपल्याला कॅप हाईट किती घ्यायची, तर बघा, पॅटर्न आपण बनवून ठेवलेला असतो तो सर्वांसाठी एकच वापरतो. तो सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, जो तुम्हाला प्रत्येक वेळेला अशा शेप कसा घ्यायचा हे तुम्हाला मार्किंग करत बसावं लागत नाही. एकदा टाकला की तुमचं काम होऊन जातं. पण जर तुम्हाला बाहीमध्ये बघायचं असेल की तुम्हाला तुमची आता 36 साईजचा पेपर पॅटर्न आहे किंवा 32 साईज आहे, तर अशा वेळेला आपल्याला कशा पद्धतीनं पॅटर्न टाकायचा असतो किंवा जर तुम्हाला डायरेक्टच बाही कटिंग करायची आहे तर मग कशी करायची, तर त्याच्यासाठी तुम्ही हा चार्ट बघायचा आहे. जर समजा आपली बाही उंची 2 ते 2.5 इंचमध्ये असेल तर तुम्हाला मेन प्रॉब्लेम असतो तो कॅप हाईट किती घ्यायची. तर कॅप हाईटसाठी आपल्याला जायचं आहे 2 इंच खाली जायचं आहे. कुठल्या बाजूनी, वरती जो आपण बाही मुंड्याकडच्या बाजूला येते तिथून खाली जायचं आहे. हा असणार आहे आपला इकडचा दंडघेर. ओके, इथे आता आपण बाही बघतोय किती इंचांची, तर टोटल 11 ते 11 इंच तयार बाहीसाठी बघतोय. त्यामुळे आपल्याला आता शोल्डर डाऊन किती करावं लागणार आहे यामध्ये, या चार्टनुसार हा चार्ट तुम्ही फॉलो करायचा आहे, जेणेकरून यामध्ये तुम्हाला कुठलीच बाही म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही की कॅप हाईट किती घेऊ किंवा काय घेऊ. हा फक्त चार्ट तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा आणि याच्यानुसार कॅप हाईट घ्या, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. तर आता पुढे कसं कटिंग घ्यायचं आहे हे आपण बघूया. तर इथे जेव्हा तुमची बाही 6च्या पुढे असेल तर आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे 4 इंच. तर चला, हे 4 वरती एक एक मार्क करून घेतला आणि इथे आपण ही लाईन ड्रॉ करून घेऊया. ही असणार आहे आपली कॅप हाईटची लाईन. ओके, तर ही सुद्धा आपण या पद्धतीने ओढून घ्यायची. आता तुम्ही पॅटर्न बनवणार असाल तर इथून कॅप हाईटच्या लाईनवरती आपल्याला अंतर टाकायचं आहे 8 इंच कंपल्सरी. तुमची चेस्ट किती पण असो, काही असो, तसा विचार न करता तुम्हाला पॅटर्न बनवताना सगळ्यांना सेम 8 इंचांवरती एक मार्क करायचा आहे आणि त्याच्यापुढे 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे बरोबर. पण हा जो आपण आता बाही म्हणजे ही जी बाही आपण बनवणार आहोत ती आहे किती, 38 इंच चेस्टसाठी बरोबर. किती चेस्ट साईज आहे 38 साईजसाठी आपण बनवतोय. तर ह्यासाठी पॅटर्न बनवत असताना आपल्याला घडी कितीची घेतली गेली पाहिजे इथे, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याच्यासाठी मी तुम्हाला एक सोल्युशन किंवा एक सूत्र देणार आहे. त्याच्यानुसार तुम्ही बाहीची घडी घ्यायची आहे. तुमची बाही परफेक्टच बसणार आहे त्याच्यामध्ये. तीच बाही मी तुम्हाला पॅटर्नवरती सुद्धा दाखवणार आहे की कशा पद्धतीने त्याच अंतरावर आलेली आहे ते. ओके, तर बघा, इथे आपली चेस्ट 38 आहे, तर 38ला 4ने भागायचं म्हणजे छाती भागिले 4 करायचं आहे. छाती आहे आपली 38 भागिले 4 केलं तर आन्सर येणार आहे आपलं 9.5. ओके, तर हेच अंतर आपल्याला या कॅप हाईटच्या लाईनवरती घ्यायचं आहे, जेणेकरून तुमची बाही परफेक्ट तयार होणार आहे. तर इथे आपण 9.5 वरती एक मार्क करूयात. ही लाईन आपल्याला पुढेपर्यंत ओढून घेऊया. तर बघा, इथे 9.5 वरती मार्क करायचं आहे. 9.5 वरती मार्क केल्यानंतर आतमध्ये तुम्हाला यायचं आहे 1.5 इंच. का, तर आपल्याला बाहीमध्ये आपण शिलाई मार्जिन म्हणजे पेपर पॅटर्नमध्ये जे शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे ते आहे आपलं 1.5 इंचांचं. त्यामुळे या बाजूने आपण 1.5 इंच आतमध्ये यायचं आहे. ओके, आतमध्ये आल्यानंतर या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत आपल्याला तिरकी लाईन देऊन घ्यायची आहे. तुम्हाला तिरकी लाईन देऊन घ्यायची. ओके, त्यानंतर या आणि या लाईनला मी हे तुम्हाला का सांगते, कारण याच्यामुळे तुमचा जो
शेप आहे तो प्रॉपर येणार आहे. म्हणून तुम्हाला हे सर्व पॉईंट्स देऊन घ्यायचे आहेत. जर तुम्हाला हाताने जमणार असेल तर डायरेक्ट मी तरी असाच शेप देऊन घेते, पण तुम्हाला जर तुम्ही पहिल्यांदा शिकत असाल तर हा तुम्हाला शेप प्रॉपर येणं पहिल्याच प्रयत्नात शक्य नाही, बरोबर. आणि तो चुकू नये, किंवा इथे जर तुमचा हा शेप कमी म्हणजे आतून गेला किंवा बाहेरून गेला तर एकतर चुन्या येणार, बाहेरून गेला तर, आणि जर आतून शेप झाला तुमचा जास्तच तर मग म्हणजे ब्लाऊज तो खेचल्यासारखा दिसणार. त्यामुळे हे दोन्ही प्रॉब्लेम होऊ नयेत याच्यासाठी मी जे हे तुम्हाला पॉईंट सांगते की इथून एवढ्या अंतरावरती अर्धा सेंटर करा, सेंटरच्या वर खाली पाव इंच घ्या, या बाजूनी 2 इंच घ्या, तर हे कंपल्सरी सगळ्या साईजमध्ये तुम्ही सेम घ्यायचं आहे. ओके, हे सर्वांसाठी आहे. आणि हे एवढंच का असं नाही, तो शेप प्रॉपर येण्यासाठी हे एवढेच मेजरमेंट्स आपल्याला इथे घ्यायचे आहेत, तेवढे लक्षात ठेवा. तर आता हा जो सेंटर पॉईंट घेतला त्याच्या वरती पाव इंचांवर 1 मार्क करायचा आहे आणि खाली पाव इंचांवर 1 मार्क करायचा आहे. ओके, यानंतर इथे जे आपला पॉईंट आलेला आहे या पॉईंटपासून वरच्या बाजूला 2 इंचांवर 1 मार्क आपल्याला करायचा आहे. ओके, 2 इंचांवर 1 मार्क केला, त्याच्या खाली आपल्याला पाव इंचांवरती 1 मार्क करायचा आहे. ओके, त्यानंतर इथे जो आपला हा पॉईंट आलेला आहे 1.5 इंच मार्जिनचा, त्याच्या खाली आपल्याला पाव इंचांवरती 1 मार्क करायचा आहे. हे सर्व जे मी पॉईंट सांगत आहे ते सगळ्यांसाठी सेम आणि कंपल्सरी असणार आहेत. ओके, तर इथे मार्क देऊन झाले. यानंतर या फोल्ड बाजूकडून या बाजूला आपल्याला 1 इंचांवरती आणि 1 अर्धा इंचांवरती 1 मार्क करायचं. 1 इंचांवरती 1 आणि अर्धा इंचावरती 1, हे 2 मार्क केले. आता आपल्याला जो 1 इंचांवर मार्क केलेला आहे त्यातून आपल्याला डॉटेड लाईन घ्यायची आहे जी या पॉईंटमध्ये येईल. इथून आपल्याला इथे यायचं आहे आणि या पॉईंटमधून आपल्याला इथे यायचं आहे. जर तुम्हाला हा शेप हाताने देता येणं शक्य असेल तर तुम्ही देऊ शकता, आणि जर तुम्हाला हाताने देता येणं जमत नसेल तर या पद्धतीने तुम्ही स्केलचा या वापर करू शकता की जेणेकरून तुम्हाला हा शेप प्रॉपर देता येईल. तर बघा, या पद्धतीने इथंपर्यंत द्यायचा आणि त्यानंतर पट्टी फिरवून घ्यायची आणि या पट्टीने आपल्याला या पद्धतीने इकडे शेप ड्रॉ करायचा. आणि हे दोन्ही शेप आपल्याला जोडून घ्यायचे. ओके, यानंतर हा जो पाव इंच खाली मार्क केलेला शेप आहे त्यामुळे डॉट दिलेला आहे, त्यातून हा जो अर्धा इंचाचा शेप आपण पॉईंट देऊन घेतला त्यातून आपल्याला हा पॉईंट या पद्धतीने, आणि हा इकडे कुठून खाली घ्यायचा तर हा जो सेंटर पॉईंट घेतलेला आहे तिथून आपल्याला 1 इंच या बाजूला मार्क करायचा आहे आणि इथून आपल्याला हा जो आपला शेप आहे तो खाली घ्यायचा आहे आणि हा शेप आपल्याला इकडे मिळवायचा आहे. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला हे दोनही शेप देऊन घ्यायचे की जेणेकरून तुमचा बाहीचा प्रॉपर शेप दिला जाईल. बाहीचं आपल्या दंडघेराचं मेजरमेंट किती होतं तर दंडघेर होता आपला 11 वरती 10.5. तर 10.5 जेव्हा आपण फोल्ड करून या पद्धतीने घेऊ त्यावेळेला आपल्याला अंतर मिळणार आहे 5.25. तर ते मार्किंग आपण या लाईनवरती दंडघेराच्या देऊन घेणार आहे 5.25. त्याच्या बाहेर आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. ओके, आता हा पॉईंट याला जोडायचा आहे, पण हा जोडण्या अगोदर आपल्याला हे अंतर प्रॉपर आहे का ते पहिला आपण बघून घेऊयात. तर आपल्याला फक्त बॅक साईडचा आणि फ्रंट साईडचा मुंडाघेर आपल्याला याच्यावरती चेक करायचा आहे. तर बघा, पाठीमागचा जो आपला मुंडाघेर आलेला आहे त्याच्यावरती आपल्याला आपला बॅकचा मुंडाघेर किती आलेला आहे तर बघा, हा आपला 10.75 आलेला, बरोबर. हा जर आपण हा थोडासा पुढे घेतला तर 10.75 आपलं कुठे येतं इथे आलेलं, बरोबर. आता फ्रंट साईडचा मुंडा किती आलेला आपला 10.25, तर तो आला आपला इथे. आता आपल्याला हे 2चे मार्किंग मिळाले, तर आता याच लाईनचा या 2 पॉईंटचा आपल्याला इथे सेंटर घ्यायचा आहे. आता सेंटर घेतल्यानंतर बघा, आपला हा बरोबर 9.5च्या पॉईंटचा बरोबर पॉईंट आपल्याला मिळाला की नाही. मग हेच आपल्याला स्टार्टिंगलाच आपण 9.5ची घडी टाकली तर हे आपलं जे काय आपण मार्किंग करणार आहोत ते आपलं प्रॉपरच येणार आहे. हाच पॉईंट मला तुम्हाला सांगायचा होता. जर तुम्हाला तुमची चेस्ट साईज माहिती आहे, समजा 32ची तुम्हाला चेस्ट आहे तुमची, आणि जर तुम्हाला बाहीचा पॅटर्न काढायचा असेल तर तुम्ही सिंपलमध्ये 32/4 करायचं आहे. 32/4 आणि जे आन्सर येणार आहे त्याची तुम्हाला ही जी घडी घेतलेली आहे ते घडीचं माप आपल्याला घ्यायचं आहे.
ओके, हे इतकं साधं सिंपल सोपं आहे. त्यामुळे तुम्हाला अजिबात गोंधळून जायची गरज नाही की आता आपल्याला बाहीचा पॅटर्न आपल्याकडे नाही आहे तर मग आपण बाही कशी काढावी. या पद्धतीने सरळ साधं सिंपल तुम्ही काढून घेऊ शकता बाहीचा पॅटर्न. तर आता आपल्याला हा पॉईंट मिळाला बरोबर. तर या पॉईंटपासून आता आपल्याला 1.5 इंचांवर एक मार्क करायचा आहे, जो आपण ऑलरेडी 1.5 इंचांवर आतमध्ये मार्क केलेलंच आहे. ओके, तर हा झाला इथला मुद्दा. आता हे पॉईंट आपण या खाली आपले जे फिटिंग आणि मार्जिनचे पॉईंट आहेत त्याच्याबरोबर जोडून घ्यायचे. तर आता इथंपर्यंत झालं. यानंतर बाही आपल्याला 2 पॉईंटवरती चेक करून घ्यायची आहे. कारण बघा काही वेळेला कसं होतं की ब्लाऊज घातल्यानंतर या बाजूला इथे काही वेळेला कपडा म्हणजे थोडा लूज झाल्यासारखा वाटतो म्हणजे ब्लाऊज, आणि मग तो तिथे फुगल्यासारखा किंवा असा काही वेळेला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर तो येऊ नये. कारण कसं आहे की बघा प्रत्येकाच्या बाहीची किंवा अंगाची ठेवण ही वेगळी वेगळी आहे. काहींना स्ट्रेट बाही म्हणजे इथे असा एवढा तिरकापणा नाही चालत, किंवा ज्यांचं अंगाची काठी म्हणजे सडपातळ असते त्यांना बाहीचा हा पोर्शन आहे तो काहींना हा जास्त होऊ शकतो. तर ते होऊ नये आणि बाही परफेक्ट यावी. कुठेही बाहीमध्ये सेंटरला फुगा वगैरे येऊ नये. या बाजूला इथे काखेमध्ये वगैरे म्हणजे इथून जेव्हा काखेपासून पुढे येतो इथे परफेक्ट बसतो, पण इथे ना काही वेळेला ब्लाऊजमध्ये चुन्या किंवा रिंकल्स येऊ शकतात. आणि हा प्रॉब्लेम्स कधी येतो जेव्हा बाही आपली एल्बो लेंथपर्यंतची असते त्या बाहींमध्ये. शॉर्ट स्लीव्ज असतील तर शक्यतो तो प्रॉब्लेम येत नाही. ओके, तर यासाठी आपल्याला 2 ठिकाणी बाही चेक करायची आहे. एक तर म्हणजे आपल्याला वरून 8 वरती आणि 5 वरती आपल्या बाहीचं मार्किंग करून घ्यायचं या पद्धतीने, आणि इथे आपल्याला एक लाईन देऊन घ्यायची आहे. ओके, तर या पद्धतीने आपण लाईन्स देऊन घेतल्या. आता आपल्याला आपली ही लाईन आहे किती 5 वरची, म्हणजे वरून 5 वरती जी मार्किंग आहे ती आपली ही लाईन आहे. इथे आपल्याला अंतर किती पाहिजे होतं तर 14 इंच. तर 14 आपल्या इथे येत आहेत का, तर किती येत आहेत, तर इथे येत आहेत आपले हे 7.5 इंच. बघा या पद्धतीने इथे मी टेप लावते. तर हे अंतर येत आहे आपलं 7.5 इंच बरोबर. तर हे 7.5 आपल्याला इथे 5 इंच लूजिंग देऊन घ्यायचंच, कारण 5 इंच लूजिंग हवंच. आपण अगदी फिटिंग माप घेतलेली असतात बरोबर. तर म्हणून आपण इथे 7.25 वरती एक मार्क करणार आहोत, आणि इथे आपण 7.25 वरती मार्क करणार आहोत. आणि 8 वरती मार्किंग आहे आपलं 12 इंचांचं. तर इथे आपल्याला पण 5 इंच म्हणजे त्याचं अर्ध करायचं. आता इथे 14 आलं होतं बरोबर. तर 14च्या अर्धे किती झाले 7 मध्ये 0.25 आपण इथे लूजिंग ॲड केलं. जर तुम्हाला लूजिंग नको असेल अगदी टाईट फिटिंग बाही पण ती काढता घालता तरी आली पाहिजे ना, याच्यासाठी 5 इंच लूजिंग हवंच. म्हणून आपण इथे 7.25 वरती मार्क करणार आहोत. तुम्हाला जर फिटिंग हवं असेल तर तुम्ही बरोबर 7 वरती इथे मार्क करून घेऊ शकता. इथे आपलं फिटिंग आहे 12चं मार्किंग आहे. 12च्या अर्धे किती येणार 6 इंच. तर 6 न घेता आपण इथे पण 5 इंच लूजिंग देऊन घेणार आहोत. तर इथे 6.25 वरती मार्किंग केलं, आणि इथे मात्र आपण काहीही लूजिंग देणार नाही आहोत. जेवढं मार्किंग आहे 10.5चं तर त्याच्या अर्ध येत आहेत 5.25, तर ते 5.25 आपण इथे मार्क करून घेणार आहोत. तर बघा हा शेप देण्यासाठी तुमच्याकडे अशी कर्व शेप पट्टी असणं गरजेचं आहे. नसेल तर तुम्ही हाताळणीसुद्धा शेप देऊ शकता. तर बघा हा शेप देण्यासाठी हा आणि हा पॉईंट आपला या पट्टीवर आला पाहिजे, आणि ही लाईन आहे ती पण आपली याच पट्टीवरती आलेली असली पाहिजे. तर बघा ही जेव्हा आपण या पद्धतीने इथे सेट करू त्यावेळेला या लाईन्स आपल्या इथे बघायच्या, आणि मग आपल्याला हा पोर्शन ड्रॉ करून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने आपली ही तर या लाईन्स देऊन घ्यायच्या, आणि हा आपल्याला बाहीचा पोर्शन कट करून घ्यायचा आहे. तर इथे आपण घेतलेला आहे 6.25 आणि इथे 5.25. बाहीची उंची आहे 11 + 1 इंच म्हणजे टोटल 12 इंच, आणि कॅफ हाईट घेतलेली आहे कॅप हाईट घेतलेली आहे 4 इंच. ओके, आणि हा पॅटर्न जो आहे तो आपण चेस्ट 38 साठी बनवलेला आहे. हे अंतर आहे हे असणार आहे आपलं 9.5 इंचेस. ओके, तर या सर्व डिटेल्स आपण याच्यावरती लिहिलेल्या आहेत. आता ही बाही आपण कट करून घेऊया. आणि बघा याच्यामध्ये जर तुम्हाला पुढे मोठी म्हणजे बाही करायची असेल किंवा इथपर्यंतची बाही शिवायची असेल म्हणजे इथपर्यंतची, तर तुम्हाला इथलं माप न घेता फक्त इथलं माप घ्यायचं आहे. म्हणजे या पद्धतीने, आणि इथून आपल्याला हात, तर बघा हे येत आहे आपलं 8.5 वरती. ओके, तर 8.5 म्हणजे 8.5च्या अर्धा आपल्याला इकडे खाली जेवढी उंची हवी आहे तेवढी उंची मार्क करून घ्यायची. आता समजा ही मला 24 इंच बाही हवी आहे, तर इथून मी टेप ठेवणार आणि या बाजूला 24 कुठे येत आहेत तर इथे येत आहेत, तर इथे मार्क करणार, आणि इथे हे मी
हाताचं मार्किंग म्हणजे पुढे आपण जे इथलं मार्किंग घेतलं 8.5 इंच टोटल, तर त्याच्या अर्ध 4.5 इंच टाकणार. ओके. आणि जर तुम्हाला इथे टाईटच बसायला हवी असेल बाही, तर मात्र मग तुम्हाला इथलं मार्किंग घ्यायचं आहे, अंतर घ्यायचं आहे. तर इथं आपलं अंतर आलेलं आहे 7 इंच आलेलं आहे, बरोबर. तर 7 मध्ये घ्यायचं आणि इथे फिटिंग करायचं. पण पुढे मात्र आपल्याला एवढा पोर्शन असा ओपन ठेवावा लागेल की जेणेकरून हा पोर्शन व्यवस्थित आपल्या हातामध्ये आत आला पाहिजे. तर या पद्धतीनं बाहीचं कटिंग घ्यायचं आहे तुम्हाला. तर हे कटिंग करून घेऊया आणि मी तुम्हाला आता पुढची बाही आपण बघणार आहोत. तर बघा, हा बरोबर असा माशाचा आकाराचा शेप आपला हा आलेला आहे. तर असा जेव्हा येईल त्यावेळेला आपला हा पोर्शन प्रॉपर आलेला आहे असं समजायचं. तर इथे आता आपल्याला नॉच देऊन ठेवायचा आहे आणि सेंटर नॉच पण देऊन ठेवा, पण नाही दिला तरीही चालेल. तर ही बाही आपली तयार झालेली आहे. ओके. तर चला आपण आता ही झाली बाही आपली किती, 11 इंचांची बाही. तर बघा, इथे आता आपण बाही बघणार आहोत 4 ते 5, 5.5 इंचपर्यंत जर बाही तुम्हाला कटिंग करायची असेल तर आपल्याला कॅप हाईटचं मार्किंग घ्यायचं आहे या चार्टनुसार 3 इंचांवर. ओके. मग तुम्हाला कोणत्याही छातीची साईज असो त्याच्यामध्ये तुम्हाला कॅप हाईट ही 3 इंचांवरच खाली घ्यायची आहे. ओके. तर हा आहे तो. आपण आता पॅटर्न कसा बनवायचा ते बघूयात. तर आता 4 ते 5 साठीची बाही कटिंग करत असताना आपण एक लाईन आखून घेतली जी या ह्याला स्ट्रेट करेल अशी. त्यानंतर जेवढी उंची हवी आहे त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून घेतलं. उंची आपल्याला 5 इंच बाही तयार करणार आहोत आपण, म्हणजे 4 ते 5.5 याच्यामध्ये तुम्हाला बाही कोणतीही असेल तर तुम्हाला त्याच्या जी पण उंची आहे त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे. इथे आपण 5 इंचांची बाही बघणार आहोत. तर 1 इंच प्लस करून 6 वरती घेतलं मी. या बाजूला एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि 6 वरती मार्क लावून घ्यायचा आणि ही लाईन आपण ड्रॉ करून घ्यायची. ओके. त्यानंतर कॅप हाईटचं मार्किंग आपल्याला वरून 3 इंचांवरती करायचं आहे. तर इथे मी 3 वरती एक पॉईंट देऊन घेतला आणि इथे पुढच्या बाजूला पण वरून 3 वरती एक पॉईंट देऊन घेतला. ही लाईन आपण ड्रॉ करून घ्यायची. तर बघा, जर आपण आता पॅटर्न बनवत असू तर तुम्हाला या बाजूनी कितीवर अंतर टाकू किंवा किती आहे साईज त्याच्यानुसार किती घेऊ हा विषय घ्यायचाच नाही. कंपल्सरी तुम्हाला बंद बाजूकडून या बाजूला, म्हणजे हे बघा, ही आपली फोल्ड साईड आहे आणि ही ओपन साईड आहे. फोल्ड बाजूकडून 8 वरती तुम्हाला सर्व साईडसाठी 8 वरच मार्क करायचं आहे. ओके. तर या पद्धतीने इथे 8 वरती मार्क करायचं. त्याच्या बाहेर 2 इंच शिलाई मार्जिन म्हणून ॲड करायचं आहे. ओके. हे कंपल्सरी सगळ्यांना सेम असणार आहे. याच्यामध्ये आपण पॅटर्न बनवतोय. हा पॅटर्न तुम्हाला कोणत्याही साईजमध्ये, मग 36, 38 कोणत्याही साईजचा ब्लाऊज असो, हाच पॅटर्न ठेवून तुम्ही या उंचीची बाही इझीमध्ये कट करू शकणार आहात. आता इथून इथपर्यंत लाईन ड्रॉ करून घ्यायची. या लाईनचा सेंटर काढून घ्यायचा आहे. सेंटरच्या वरच्या बाजूला 1/2 इंच आणि खाली 1/2 इंच मार्क करून घ्यायचा आहे. या बाजूतून 2 इंचांवरती एक पॉईंट देऊन घ्यायचा. फोल्ड बाजूकडून 1 इंचांवरती एक पॉईंट देऊन घ्यायचा. आणि आता हे जे पॉईंट दिलेले आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. या बाजूने इथून आपल्याला 1/2 इंच खाली यायचं आहे. हे सर्व साईडसाठी कंपल्सरी आणि सेम असणार आहे. या पद्धतीने पट्टीचा वापर करून जर तुम्ही शेप देणार असाल तरीही चालू शकेल. या पद्धतीने पट्टी सेट करायची. हा 1 वर दिलेला पॉईंट, सेंटरच्या वरती 1/2 इंचांवर दिलेला पॉईंट एक लाईनवरती आपल्या या कर्व शेपवर आला पाहिजे. या पद्धतीने सेट करायची आणि हा इथंपर्यंत देऊन घ्यायचा. आणि इथून आता आपल्याला हा शेप खाली जायला पाहिजे. इथे जो आपण या पॉईंटचा, म्हणजे इथून इथंपर्यंतच्या पॉईंटचा सेंटर पॉईंट घेतला, तिथून खाली आपल्याला 1/2 इंचांवर एक मार्क करायचा आहे. आता या 1/2 इंचांमधून आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची आहे. तर ही पट्टी, शेप पट्टी आहे ती पलटायची या पद्धतीने आणि हे पॉईंट आपले एकत्र कुठेवर येत आहेत बघायचं आणि त्या पद्धतीने ही लाईन ड्रॉ करून घ्यायची. तर बघा, ही या पद्धतीने येईल. आता आपल्याला आतल्या मुंड्याचा शेप देत असताना काय करायचं आहे, सेम या बाजूनी अर्ध्या इंचांवर एक मार्क करायचा आणि हा मार्क प्लस हा जो या लाईनचा सेंटर पॉईंट घेतलेला आहे तिथून आपल्याला 1 इंच या बाजूला मार्क करायचा आहे. आणि आता या पॉईंटमधून या पॉईंटमध्ये इथून इथे आणि ही लाईन पुढे, या पद्धतीने आपला हा शेप जाणार आहे. तीनही पॉईंट कुठं एकत्र येत आहेत बघायचं आणि त्यानंतर आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची. ओके, इथंपर्यंत आली. यानंतर पट्टीचा पोर्शन आपल्याला चेंज करून घ्यायचा आणि हीच पट्टी या पद्धतीने उलट बाजूनी ठेवून हा शेप आपल्याला इकडून देऊन घ्यायचा. झालं, आपला हे पोर्शन फिनिश झाला. आता आपल्याला इथे खालच्या बाजूला
5 इंच ते 5.5 इंच बाहीमध्ये आपल्याला इथलं दंडघेराचं अंतर किती असायला पाहिजे आहे, तर 5 मध्ये 14 इंच आहे. तर इथे आपण 7 वरती मार्क करणार आहोत. किंवा स्टँडर्ड साईज आहे ती आहे 8 ते 8.5 इंच. तर आपण 8 वरती मार्क करायचं आहे इथे. आणि त्याच्या बाहेर 2 इंच हे जे मार्जिन आहे ते, किंवा इथे जे पण याच्यापेक्षा एक अर्धा इंचानी आतमध्ये मार्किंग घेतलं तरीही चालणार आहे. तर इथे आपलं किती येणार आहे, समजा 14 होतं तर आपण इथे 7 वरती मार्क केलं किंवा इथे 7.5 घेतलं तरीही चालू शकतं, कारण हा पॅटर्नच आहे. आपण आपल्या बाहीमध्ये नंतर जे काही अंतर कमी जास्त असेल ते अंतर मॅनेज करणार आहोत. तर हे मी 7.5 घेतलेलं आहे, त्याच्यानुसार आपण हे कट करून घेऊयात. तर ही झालेली आहे आपली टोटल बाहीची उंची. किती आहे, या बाही उंची आहे आपली 5 इंच. कॅप हाईट घेतलेली आहे इथून इथंपर्यंत 3 इंच. ओके. आणि या पद्धतीने बाहीचं आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. हे अंतर आहे, हे आपण लिहित नाही, कारण हे नंतर आपल्या ज्या पॅटर्नसाठी आपण बनवणार आहोत त्याच्यानुसार हे अंतर आपलं ॲडजस्ट करणार आहोत. तर हे झालं बाहीचं ड्राफ्टिंग 4.5 ते 5 इंचपर्यंतच्या. टोटल बाहीची उंची आपण 5 इंच घेतलेली आहे, त्यामध्ये प्लस शिलाई मार्जिन खाली 1 इंच, अर्धा इंच वरती अर्धा इंच, 1 इंच प्लस केलं तर टोटल 6ची बाही ही आहे. ओके. यानंतर आता इथेच मी तुम्हाला खाली बाही जर समजा आपल्याला 2.5 इंचाची बाही तयार करायची असेल, 3.5 इंचांची बाही तयार करायची असेल, 3 ते 3.5 इंच, तर आपण मार्किंग कसं घ्यायचं आहे तर ते आपण इथे आता बघणार आहोत. तर मी इथे एक लाईन ड्रॉ करते. तर ह्या लाईनपासून आता आपल्याला 3.5 इंचांची बाही तयार करायची आहे, बरोबर. तर 1 इंच प्लस करून आपल्याला 4.5 इंचांवरती एक मार्क करायचा आहे. या बाजूला पण 4.5 इंचांवरती एक डॉट पॉईंट लावून घेतला. ही लाईन आपल्याला इथे सरळ स्ट्रेटमध्ये ड्रॉ करून घ्यायची. आता या ह्याच्यामध्ये आपल्याला कॅप हाईट किती घ्यायची आहे, तर हा चार्ट आपल्याला बघायचा आहे. आपण 3 ते 3.5 इंचाची बाही करणार असू तर आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे 2.5 इंच. तर कॅप हाईट आपण वरून मार्क करून घेऊया. तर बघा, या बाजूनी 2.5 इंचांवर एक मार्क केला. सेम डॉट पुढच्या बाजूला पण लावून द्यायचा, कारण कसं आहे की ही लाईन आपली तिरकी जायला नको एवढ्यासाठी. तर ही लाईन आपण इथे ड्रॉ करून घेऊया. या लाईनवरती सेम आपण पॅटर्न बनवतोय, बरोबर. पॅटर्न बनवतोय त्याच्यामुळे आपल्याला हे अंतर आहे हे 8 वरतीच मार्क करायचं आहे. आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. ओके. यानंतर या बाजूनी 1 इंचांवरती एक मार्क द्यायचा. हा पॉईंट आणि वरचा आपला पॉईंट, हे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर या लाईनचा आपल्याला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. सेंटर पॉईंटच्या वरती 1.5 इंच आणि खाली 1.5 इंच मार्क करून घ्यायचं आहे. या पॉईंटपासून वरती आपल्याला 2 इंचांवरती एक मार्क करायचा आहे. या पॉईंटच्या खाली आपल्याला 1.5 इंचांवर एक डॉट देऊन घ्यायचा आहे. आणि हे सर्व पॉईंट आपल्याला जोडायचे आहेत. इथून खाली 1.5 इंचांवर एक मार्क. तर बाकी सगळं मार्किंग आपलं सेमच असणार आहे. फक्त उंचीमध्ये आपण कशा पद्धतीने ॲडजस्ट करतो आहोत ते तुम्हाला मी, म्हणजे कॅप हाईट आपण कशा पद्धतीने ॲडजस्ट करायची आहे हे दाखवत आहे. तर हा शेप देऊन झाला, त्यानंतर पट्टी आपल्याला पलटायची आहे. आणि हा शेप आपल्याला या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचा. ओके. यानंतर आता आपल्याला खालच्या बाहीचा शेप देताना, म्हणजे आतल्या मुंड्याचा शेप देताना या बाजूतून अर्धा इंच, या बाजूतून 1 इंच वरच्या बाजूत यायचं आहे. म्हणजे इथे जर मी ठेवला पण तर हा 1 इंच इथे येईल. तर आता हा आतल्या बाजूचा हा पॉईंट तो इथे आपल्याला जुळवायचा आहे. ओके. यानंतर आता इथे आपलं किती 3ची बाही आहे ना, ही 3.5 इंचांची. तर 3.5 इंचांवरती आपल्याला इथे 7.5 वरती मार्क करून घेऊयात. त्याच्या बाहेर 2 इंच शिलाई मार्जिन. आणि ह्या लाईन सुद्धा जोडून घ्यायच्या. तर या पद्धतीने आपली ही किती इंचांची बाही तयार झाली, 3.5 इंचांची, बरोबर. बाही उंची 3.5 प्लस 1 इंच मार्जिन, म्हणजे शिलाई मार्जिन वरती अर्धा इंच खाली अर्धा इंच, टोटल 4.5 वरती बाही तयार होईल आपली ही. आणि कॅप हाईट घेतलेली आहे 2.5 इंचेस. तर ही आपली बाही 4.5 इंचांची आहे, तयार होणार आहे 3.5 इंच. तर या बाहीचं मार्किंग तुमच्या लक्षात आलं असेल. तर चला आता आपण बघणार आहोत बाहीची उंची 2 इंच किंवा 2.5 इंच असेल तर आपल्याला बाहीमध्ये कशी कटिंग घ्यायची आहे. तर बाही उंचीमध्ये प्लस 1 इंच करून घ्यायचं आहे. समजा इथे आपण 2.5 इंच बाही घेणार आहोत तर 1 इंच प्लस करून 3.5 वरती एक मार्क करायचा. अर्धा इंच खाली शिलाईसाठी, अर्धा इंच वरती शिलाईसाठी.
ओके, ही बाही आपण अस्तरची बनवणार आहोत, या हिशोबाने आपण ड्राफ्टिंग करत आहोत. जर फक्तच सिंगल कापडावरती बाही तुम्ही घेणार असाल तर तुम्हाला खालच्या बाजूने 1 इंच आतमध्ये दुमडण्याचं अंतर अजून 1 इंच प्लस करावं लागेल. ओके, इथपर्यंत सगळा भाग क्लिअर झाला. आता हा जो बाहीचा शेप आहे तो सेम जसा आता आपण 3 बाही बघितल्या त्याच पद्धतीने हा सुद्धा पोर्शन ड्रॉ करून घ्यायचा आहे. सेम वरच्या बाजूनी कॅप हाईट आपल्याला या चार्टनुसार घ्यायची आहे. यानुसार 2 इंच आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे जर आपली बाहीची उंची 2 ते 2.5 इंचमध्ये असेल तर. ओके, तर आता इथून वरून आपण 2 इंचांवरती एक मार्क केला. सेम इथून खाली पण 2 इंचांवरती एक मार्क केला आणि ही आडवी लाईन ड्रॉ करून घेतली. बंद बाजूकडून या पॉईंटपर्यंत आपण 8 इंच मार्क करत असतो. सेम 8 इंचांवर मार्किंग करून घेतलं. पुढे 2 इंच शिलाई मार्जिन किंवा मार्जिन म्हणून ॲड करून घेतलं. इथून इथपर्यंतच्या लाईनचा सेंटर म्हणजे लाईन टाकून घेतली. या लाईनचा सेंटर पॉईंट काढून घेतला. वरती 5 इंच खाली 5 इंच मार्क करून घेतलं. या आणि या पॉईंटचा सेंटर पॉईंट काढून घेतला. त्याच्या खाली 5 इंचांवर मार्क केलं आणि बंद बाजूकडून अर्धा इंच आणि 1 इंचांवरती डॉट लावून घेतले. तर हे सर्व डॉट लावून घेतल्यानंतर आता आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर हा वरच्या बाहीचा शेप देत असताना यातून आणि याच्यातून खाली जायचं आहे. इथून सेम खाली 5 इंच खाली यायचं आहे. आपण कर्वपट्टीचा वापर करणार आहोत. तर पहिला तर आपण हा शेप ड्रॉ करून घेऊया. हा इथपर्यंत आणि हा वरून आता मग याच्यामधून कसा येत आहे ते बघायचं आणि इकडे हा शेप ड्रॉ करून घ्यायचा. तर बघा हा पोर्शन इथे सेट होतोय बऱ्यापैकी. ओके, हा झाला बाहेरच्या मुंड्याचा शेप आणि आतल्या मुंड्याचा शेप आपण या पद्धतीने असा देऊन घ्यायचा. त्यानंतर खालच्या बाजूनी आपल्याला समजा याची दंडघेर आहे 7 इंच. ओके, 7 किंवा 7.25 इंच आहे. तर मार्क केलं. त्याच्या बाहेर 2 इंच हे मार्जिनचा पोर्शन आणि या लाईन्स आपण ड्रॉ करून घेतल्या. तर आता या लाईन्स ड्रॉ करत असताना इथून आपल्याला अंतर बघायचं आहे की किती राहिलेलं आहे. तर बघा इथे आपण बघितलं तर आपलं हे अंतर राहिलेलं आहे साधारण 1.5 इंच. 1.5 इंचांमधलं अर्धा इंच शिलाईला खाली जाणार, अर्धा इंच वरच्या बाजूला राहतात. किती मग अर्धा इंच अंतर राहतं. तर आता समजा आपल्याला इथे साधारण 1 ते 1.25 इंच तरी अंतर आपल्याला तयार हवं असेल तर मग आपल्याला काय करावं लागेल. इथे आता 1.5 इंच आहे तर आपल्याला टोटल इथून इथपर्यंतचं अंतर 2.25 इंच असायला पाहिजे की जेव्हा आपलं 1 ते 2.25 इंच आपल्याला इथे रेडी अंतर राहील. बरोबर, म्हणून मग काय करायचं, जिथे आपले 2.25 इंच येत आहे तिथे आपल्याला एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. हा पॉईंट देऊन घेतला. यानंतर या लाईनमधून इथून साधारण 1 ते 1.5 इंचपर्यंत आपल्याला स्ट्रेटच घ्यायचं आहे. ओके, यानंतर या पॉईंटपासून किंवा तुम्ही हे जे तुमचं फिटिंगचं मार्किंग आलेलं आहे या लाईनचा सेंटर घ्यायचा आहे आणि या सेंटरपासून तुम्हाला इकडे साधारण तिरकं जायचं आहे. इकडे जरा पुढंपर्यंत आलात तरीही चालू शकतं. तर बघा जसं आपल्याला इथे खूप पण असं खाली तिरकं जायला नको आहे आपल्याला. बरोबर, तर हे एवढंच चालणार आहे. तर म्हणून मग या पद्धतीने ही लाईन आपण इकडे ड्रॉ करून घ्यायची आणि हे जे थोडंसं कर्व इथे होतोय तर त्याला म्हणजे कोणा निघतोय असं वाटतंय त्याला कर्व करून घ्यायचा आणि हा पॉईंट आता आपल्याला खालपर्यंत ओढून घ्यायचा आहे. तर इथे आपल्याला आता प्रॉपर अंतर मिळून जाईल आणि इथून पण या पद्धतीने. तर ही झालेली आहे आपली 2.5 इंचाची बाही कटिंगची मेथड. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. याच पॅटर्नमध्ये तुम्हाला थोडं लक्ष देऊन लक्षात ठेवावं लागेल. बाकीचे सर्व पॅटर्न आहेत ते सगळे सेमच आहेत. ओके, तर चला आता ही बाही आपण कट करून घेऊया. आणि काय आहे की ह्याच्यावरती तुम्ही कोणत्याही साईजची बाही कट करून घेऊ शकता. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, हा आपण पॅटर्न बनवलेला आहे. त्याच्यामुळे याच्यात तुम्हाला कोणत्याही साईजची बाही आली तरी तुम्ही या पॅटर्नमध्ये ठेवून तुम्ही ती बाही एवढ्याच उंचीची बाही जर बनवणार असाल तर तुम्ही इझीमध्ये तयार करू शकणार आहात. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्हाला पॅटर्न वाईज बाहीचं मार्किंग करायचं असेल तर याच्यावरती तुम्हाला चेस्टचा 4था भाग टाकून घ्यायचा आहे. आता समजा हा पॅटर्न आहे आपल्याला 36 मध्ये काढायचा आहे. तर 36 मध्ये चेस्टचा 36/4 केलं तर येणार आहे आपलं 9 इंच. तर या लाईनवरती आपलं 9 इंच कुठे येत आहेत बघायचं, चेस्ट लाईनवरती. तर इथंपर्यंत येत आहेत. तर इथूनच आपल्याला
या बाजूला आतमध्ये 1.5 इंच मार्क करायचा आहे आणि सेम जसा पॅटर्न आहे तसा आपल्याला हा फक्त या बाजूनी एवढा फोल्ड करायचा आणि सेम या बाजूनी पण एवढा फोल्ड करायचा आणि जो होणार आहे तो पोर्शन आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे। तर बघा इथे हा 36च्या बाहीसाठी 36च्या छातीसाठी 9चा पॅटर्न आपला हा तयार होईल। अशाच पद्धतीने तुम्हाला मार्किंग करून कटिंग करून घ्यायचं आहे। ओके, हे सर्व तुमच्या लक्षात आलं असेल आणि हे सर्व पॅटर्न्स पण तुमच्या लक्षात आले असतील। जर तुम्हाला या पॅटर्न्स बाबतीत काही शंका असेल तर मला कमेंटमध्ये जरूर विचारा आणि हे सर पॅटर्न तुम्ही तुमच्याकडे बनवून ठेवायचे आहेत आणि जर तुम्हाला यामध्ये काही शंका असेल तर कमेंटमध्ये जरूर विचारा। तर ही आहे आपली 11 इंचांची बाही, ही आहे आपली 5 इंचांची बाही, ही आहे आपली 3.5 इंचांची बाही आणि ही आहे आपली 2.5 इंचांची बाही। तर या सर्व बाहीचे पॅटर्न्स आपल्याकडे अवेलेबल आहेत। तुम्ही सुद्धा याच पद्धतीने पॅटर्न्स बनवून ठेवत असाल तर तुम्हाला बाही कटिंग करत असताना अजिबात वेळ लागणार नाही। अगदी कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही तुमचा पॅटर्न बाहीचा बनवून घेऊ शकता आणि कोणत्याही साईजमध्ये तुम्ही बाही बनवू शकता। तर चला भेटूया अशाच पुढच्या यूजफुल व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून जरूर सांगा आणि त्याचबरोबर व्हिडिओ थोडा जरी यूजफुल वाटला असेल तर एक लाईक जरूर करा। त्याचबरोबर जर चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा की जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल। तर चला भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत ओम साईराम, काळजी घ्या स्वतः।